नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गोरख अशोक गायकवाड, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोसाळी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आज मी आपल्याला एक अशा सॉफ्टवेअरविषयी माहिती देणार आहे की ज्याचा उपयोग करून आपण आपल्या स्वतःच्या अँड्रॉईड मोबाईलला एक वायरलेस स्पीकर कसं बनवू शकतो याबद्दल माहिती मिळणार आहे. आपल्या शाळेमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, आपला जो लॅपटॉप असतो त्याचा साऊंड थोडा कमी पडतो, विद्यार्थी वर्गामध्ये तो आवाज पोहोचत नाही. मग यासाठी आपल्याला एक्सटर्नल स्पीकर्स घ्यावे लागतात ब्लूटूथचे, आणि त्याची किंमत साधारणतः 900 ते 1000 रुपयाच्या आसपास असते. मग एवढे महागाचे स्पीकर्स घेऊन आपल्याला ते काम चालवावं लागतं. पण हेच काम जर आपला अँड्रॉईड मोबाईल करू शकला तर किती साधं काम होईल. तर आज आपण आपल्या अँड्रॉईड मोबाईलला एक वायरलेस स्पीकर कसं बनवता येईल याबद्दल माहिती मिळवणार आहोत. चला तर मग याविषयी अधिक माहिती मिळूया. सिंपल आहे. आपल्या PCमध्ये एक सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे ज्याचं नाव आहे साऊंड वायर सर्व्हर, आणि तेच ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. दोन्हीकडे सेम ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही ती लिंक फॉलो करून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा सिम्पली गुगलला टच करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सिम्पली गुगलवरती साऊंड वायर एंटर, साऊंड वायर सर्व्हर टाका आणि एंटर करा. डेडिकेटेड साऊंड वायर सर्व्हर 1.9 डाउनलोड. सिम्पली याला क्लिक करा, किंवा इथे क्लिक करू शकता, कुठेही तुम्ही डाउनलोड करू शकता. मी सिम्पली फर्स्ट लिंकला क्लिक करतो. ऑलरेडी ते सॉफ्टवेअर माझ्या मोबाईलमध्ये PC मी डाउनलोड करून घेतलेलं आहे. तुम्हाला फक्त प्रोसिजर दाखवतो आहे डाउनलोड करण्यासाठी काय करायला लागेल. ओके, साधं आहे. डाउनलोड बटन नाव दिसतं आहे, फ्री आहे, आणि 1.61 MB साधं 2 MBच्या आतलं ॲप्लिकेशन आहे, त्यामुळे डाउनलोड करायला काही वेळ लागणार नाही. त्याला डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड होतं आहे, तोपर्यंत आपण आपल्या मोबाईलमध्ये ते सॉफ्टवेअर डाउनलोड करूया. प्रोसेस चालू आहे. आता तुम्ही बघू शकता की माझ्या PCच्या लेफ्ट साईडला माझा अँड्रॉईड मोबाईल दिसतो तुम्हाला. बस सिम्पली या अँड्रॉईड मोबाईलचं प्ले स्टोअर ओपन करा. ते प्ले स्टोअर ओपन झालं. प्ले स्टोअरमध्ये सिम्पली सर्च बॉक्समध्ये टाका साऊंड वायर फ्री आणि सर्च करा. सर्च केल्यावर तुमच्यासमोर सेम ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलसाठी अवेलेबल आहे. ते ॲप्लिकेशन आपण मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊया. हे ॲप्लिकेशन ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही फक्त इथे बघू शकता. बघा, इन्स्टॉल नाव आलं आहे. खालचं पेड आहे, आपलं फ्रीवाला डाउनलोड करून घ्यायचं. सिम्पली याला क्लिक करा आणि इथून डाउनलोड करून घ्या. आता माझ्या ऑलरेडी ते डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे ओपन नाही ते. सिम्पली हे इथून डाउनलोड करून घ्या. आणि आपल्या PCचे सॉफ्टवेअर माझ्यामध्ये डाउनलोड झाले आहे. हे बघा, शो इन फोल्डर, हे इथून डाउनलोड करून घ्या. दोन्ही ॲप्लिकेशन्स डाउनलोड झाले आहेत आपल्याकडचे. डाउनलोड झाल्यानंतर ते स्टोअर करा तुमच्या मोबाईलमध्ये. आता या बाजूला PCचं सॉफ्टवेअर मी डाउनलोड केले म्हणून इथे आला लोगो, आणि माझ्या मोबाईलमध्येही ते सॉफ्टवेअर डाउनलोड झाले तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. दोन्हीकडे ॲप्लिकेशन डाउनलोड झाले. दोन्ही ॲप्लिकेशन्स आपण ओपन करूयात. साऊंड वेव्ह ओपन करूया आणि हे ओपन करूया. ठीक आहे, मी आता पहिलं कम्प्युटरचं ॲप्लिकेशन ओपन करतो आहे. सिंपल आहे.
पी सी सॉफ्टवेअर ओपन केलं की तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल आणि मोबाईलचं मी पॅरलल ओपन करतो आणि मोबाईलचं मी पॅरलल ओपन केलं. दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये बघा इथे सर्व्हर ॲड्रेस आहे. हा सर्व्हर ॲड्रेस आपल्याला सेम आपल्या पी सीमध्ये किंवा मोबाईलमध्ये सर्व्हर या ठिकाणी तो टाईप करायचा आहे. मी ऑलरेडी तो टाईप केला आहे. जो तुमच्याकडे असेल तो इथे टाईप करा. हे बघा त्याच्या खाली स्टेटस आहे डिस्कनेक्ट. आपला मोबाईल अजून त्याला कनेक्ट झालेला नाही आहे म्हणून ते डिस्कनेक्ट नाव इथे सिम्पल आहे डिस्कनेक्ट. आणि इथे आहे डिफॉल्ट मीडिया डिव्हाइस. तुम्ही इथे डिफॉल्टच ठेवा त्याला. आपण याला वेगवेगळे दुसऱ्या ॲप्लिकेशन्सचे कनेक्ट करू शकतो. वायरलेस हेडफोन्स वगैरे सुद्धा कनेक्ट करू शकतो आपण. पण आपण डिव्हाइस कनेक्ट करतो म्हणून मल्टीमीडिया डिव्हाइस ठेवूया. ओके, मी इथे सर्व्हर टाकलं आहे. आता हे एकमेकांना आपल्याला कनेक्ट करायचे आहे. तर कनेक्ट करण्यासाठी सिम्पली एक सोपी पद्धत आहे. हे जर चिन्ह दिसतं आहे मोबाईलवरती आपल्या, बस सिम्पली या चिन्हाला क्लिक करा. या चिन्हाला क्लिक केल्यानंतर बघा इथं स्टेटसमध्ये कनेक्टेड नाव आलं आहे. याचा अर्थ तुमचा मोबाईल आता याला कनेक्ट झाला आहे. बस सिम्पली हे ॲप्लिकेशन मिनिमाइज करून द्या आणि हे ॲप्लिकेशन आता मिनिमाइज करा. दोन्ही ॲप्लिकेशन आपण मिनिमाइज केले आहे. वरती स्टेटस बारमध्ये बघू शकता आपण इथं बघा साऊंड वायर कनेक्टेड नावाला आहे. आता आपला मोबाईल या दोघांना कनेक्ट झाला आहे. तो कनेक्ट करण्यासाठी आपण त्याला सिम्पली सर्व्हरने कनेक्ट केला आहे. सर्व्हर कनेक्ट करून आपले दोन्ही मोबाईल म्हणजे आपला मोबाईल आणि पी सी एकमेकांना आपण हॉटस्पॉटने कनेक्टेड केले आहे. यासाठी कुठल्याही प्रकारच्या इंटरनेटची आवश्यकता नाही आहे. हे प्रथम समजून तुम्ही फक्त हॉटस्पॉटने कनेक्ट करायचे आहेत. आता आपला मोबाईल त्याला पूर्णपणे कनेक्ट झाला आहे. आता आपण आपल्या पी सीमध्ये जेही रन करू, साऊंड वगैरे पिक्चर रन करा, साऊंड रन करा, त्याचा आवाज आपल्याला मोबाईलमधून ऐकू येईल. तर बघू शकता मी आता एक साऊंड प्ले करतो. कुठले एक साऊंड प्ले करू शकतो आपण. मेगा एन प्ले करू, समजा ही पोएम आहे. आता मी साऊंड पॉज केला आहे. दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला असेल, आपल्याला दोन प्रकारे साऊंड ऐकायला येतो. एक आपल्या मेन पी सीचाही साऊंड ऐकायला येतो आणि आपल्याला मोबाईलचाही साऊंड ऐकायला येतो. मग तुम्हाला वाटलं की नाही मला पी सीचा साऊंड नको आहे, तर सिम्पली आपल्या पी सीचा खाली बघा, पी सीला जो खाली बारमध्ये लोगो असतो आपला ऑडिओचा, त्याला क्लिक करा. हे बघा तुमचा ऑडिओ बार ओपन झाला आहे. सिम्पली इथं चिन्ह याला क्लिक करा. हा तुमचा मेन पी सीचा व्हॉईस आता पूर्णपणे साऊंड पूर्णपणे बंद झाला आहे. साऊंड पूर्णपणे बंद झाला आहे. आपला मेन पी सीचा साऊंड पूर्णपणे बंद झाला. आता आपल्याला फक्त मोबाईलचाच साऊंड ऐकायला येईल. तर आपण बघू शकता. आता मी पुन्हा गाणं प्ले करतो. तुम्ही बघू शकता आता आपल्याला साऊंड पी सीचा ऐकायला येत नाही. आपल्याला साऊंड खूप दुरून ऐकायला येतो आहे. म्हणजे काय, माझा मोबाईल दूर ठेवला म्हणून दुरून ऐकायला येत होता. सिम्पल आहे. या पद्धतीने आपण आपला मोबाईल आपल्या पी सीला वायरलेसली एक साऊंड डिव्हाइस म्हणून कनेक्ट करू शकतो. आणि तो मोबाईल जर आपण वर्गात आपल्या विद्यार्थ्यांच्या मागे नेऊन ठेवला आणि लॅपटॉप जर त्यांच्या पुढे असेल तर विद्यार्थ्यांना आवाज पूर्णपणे त्यांच्यामध्ये ऐकायला येईल आणि चित्र समोर दिसेल. अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल त्याला व्यवस्थित कनेक्ट करू शकतो. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनल लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे मी तुम्हाला अशा नवीन नवीन टेक्निक्स देत राहील. धन्यवाद.